आपण जर पाहिलं असेल तर उलवेच्या जिल्हा परिषद बामणडोंगरी या शाळेमध्ये करंट लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. त्यानंतर आपण पाहिलं असेल आज सध्या या ठिकाणी काम सुरू केलेलं असून छोटे विद्यार्थी आपल्या सोबत आहेत. आपण नक्की काय घडलं होतं त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. ताई, नेमकं काय घडलं होतं? करंट लागत होता का काय? हा, आम्ही लोक तिकडे बसलेलो ना, तर एका मुलीने लावलेला हात, तर तिकडे लागत होतं करंट. मग आमच्या टीचरला सांगितलं, तर आम्ही टीचर बोलली हा आम्ही बघतो. कधीपासून लागत होतं? कधीपासून हे घडतंय सगळं? कालपासून. कालपासून. तुम्ही घरी सांगितलं का घरच्यांना किंवा टीचरला सांगितलं? टीचरला काय सांगितलं. बोलले? टीचर बोलते हा आम्ही बघतो. कुठे कुठे होतं करंट? आमच्या वर्गापाशी होता. पहिल्यांदाच लागत होता? तू काय सांगशील, काय घडलं होतं? पूर्ण शाळेत करंट लागत होतं. तुम्ही जिथे बसलात तिथे? हो, आणि जिथे बुक्स ठेवतात तिथे पण लागत होतं. मग तुम्हाला लागला काही? हो, मला लागला करंट. मग तू सांगितलं घरी किंवा टीचरला? घरी पण चांगलं आणि टीचरला. मग आता तुम्हाला दुसरीकडे बसवलंय, शिफ्ट केलं? नाही. तुम्ही आहे तिथेच राहताय? हो. बसताय वर्गात? हो. अत्यंत धक्कादायक बाब समोर आलेली आहे, जेणेकरून म्हणजे विद्यार्थीच सांगतात का आम्हाला करंट लागतं आणि आम्हाला त्याच ठिकाणी बसवलं जातंय. आणि दुसरीकडे जे शिक्षक आहेत त्यांचं म्हणणं आहे का अशी कोणतीही घटना घडली नाही आहे. आणि तिसरीकडे एक काम चालू आहे, त्यामुळे शिक्षण विभागाचा हा भोंगळ कारभार हा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.